नमस्कार मंडळी, आज 21 नोव्हेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात घरचे सगळे मंडळी चहा नाश्ता करण्यासाठी जमलेले असतात. सायली सगळ्यांना पोहे वाढते. कल्पना म्हणते, हे तो घरात नाही तर किती मोकळं मोकळं वाटतंय. नाही तर काय, नाच्या खाण्याहून बोलू नाही, पण दुष्काळातून आल्यासारखं बका बका खायचे ते तर अजिबात बघवायचं नाही मला. त्या मैना काकून 4 माणसाचं वाढून घ्यायचे आणि म्हणायच्या, एवढ्या पुरवेल मी. अर्जुन अस्मिताला म्हणतो, बस बस अस्मिता ताई, त्यांचा विचार अजिबात करू नकोस, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. अस्मिता, आज चालून आलीस ना, आता थोड्या वेळाने मी तुला घ्यायला येईल, तुला योगा शिकवेल. आज पण मी उद्या म्हणाले होते ना. असं काय करताय? आज मी माझ्या मैत्रिणी बरोबर लंच प्लॅन केलाय. कल्पना अस्मिताला बजावून सांगते, अस्मिता तुला काय सांगितलंय, तू आता बाहेरचं अजिबात नाही खायचं. अगं, ते रेस्टॉरंट खूप चांगलं आहे, थोडं लांब आहे, पण तिथलं फूड ना एकदम घरच्या सारखं आहे, एकदम फ्रेश. घरच्या सारखं खायचं असेल तर रेस्टॉरंट कशाला, घरीच खा की. तुझ्या मैत्रिणीला पण बोलव घरी जेवायला. तुम्ही सांगा काय बेत करायचा, मी सगळ्यांसाठी बनवते. असं काय करताय? मी आनंदात राहायला पाहिजे की नाही? माझ्या मैत्रिणी बरोबर हे आउटिंग गरजेचं आहे, मी जाणार म्हणजे जाणार. अस्मिता लहान लेकरासारखा हट्ट करते. अर्जुन सगळ्यांना सांगतो, हिला काही करून बाहेरचं खायचंच आहे. मला वाटतं हिचं बाळ आल्या आल्या बाहेरच खायला सांगणार आहे. अश्विन पाणी प्यायला येतो. सायली अश्विनसाठी पोहे काढते. अश्विन भाऊजी, नाश्ता तन्वीने बनवलाय का? नाही ना. मग तो मी खाणार हे तुमच्या नियमात नाही बसणार ना. कल्पना अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करते. अश्विन, हे बघ, हे नियम तुझ्यासाठी नाही आहे, तुझ्या बायकोसाठी तर आहे ना. बिचारीला स्वतःच्याच घरात मनासारखं खाता येत नाही. ती बिचारी तुमचं सगळं ऐकते. मग मी तुमचे नियम मोडण्याचं पाप तर काही करणार नाही. पूर्णाजी म्हणते, अश्विनला हे काही कळतच नाही आहे का, तन्वी आपलं ऐकते, कारण तिला स्वयंपाकघरात जायचंच नसतं. बिचारा अश्विन रोज बाहेरचं खातोय आणि तन्वी खोलीमध्ये निस्ती लोळत पडलेली असते. आज तर बघा ना, ती खोलीच्या बाहेर सुद्धा अजून आलेली नाहीये. तन्वी ताईनं आज सकाळीच बाहेर गेल्यात, अजून आल्या नाही आहेत त्या. सायली विमलताईला म्हणते, जाऊ द्या विमलताई, घरात नकारात्मक विषय काढायचाच नाहीये, असं ठरलंय ना आपलं. राईट, आय एम डन. मी निघतो बायको आता. ऑफिसला पोहोचल्यावर तुला फोन करतो. अगं बाई, म्हणजे थेट 15-20 मिनिटांनी? अर्जुन, तू सायलीशी बोलल्याशिवाय श्वास कसा घेणार रे? अस्मिता अर्जुनची चेष्टा करते. अस्मिताई तू? अस्मिता तर हे बोलणं ऐकून सगळ्यांना हसू येते. अगं, त्याला श्वास घेता नाही आला ना, तर तो पटकन फोनवर सायलीचा फोटो पाहिल. अर्जुन, तुझ्या स्क्रीन शेअर वरती सायलीचाच फोटो असेल ना? नाही, स्क्रीन सेव्हर नाही, अर्जुनचा लाईफ सेव्हर. सचिन आणि साक्षी हॉटेलमध्ये पोहोचलेले असतात. साक्षी सचिनला विचारते, तू हाफ ड्रिंक घेणार आहेस का? नाही. सचिन विचारत असतो, हॅलो, यू आर सो मीन. आय मीन, विचार तरी तू घेणार आहेस की नाही. तो टिपिकल. सॉरी सॅम, हाफ ड्रिंक घेणार का? नो, आय डोंट ड्रिंक. पण तरी विचारायला हवं की नाही. अरे काय झालंय, असं काय बघतोयस तू? मला सांग, आपली मैत्री किती जुनी आहे? 10 वर्ष, 20 वर्ष, आपण चाइल्डहुड फ्रेंड्स आहोत. काय झालंय तुला, तू असं का बडबडतोयस? तुला विसर पडलाय का, गेले काही दिवसापूर्वीच आपण एकमेकांना भेटलोय. मग मला असं का वाटतंय की आपली मागच्या जन्मापासून ओळख आहे. सचिन साक्षीचा हात हातात धरतो. सॅम, तू मला एवढी कशी काय आवडायला लागलीस? माझ्या पास्ट बद्दल मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नाहीये. फ्लोरिडामध्ये माझं एक अफेअर होतं.
तसंही मला तिच्याबद्दल ती अटॅचमेंट कधीच वाटली नाही जी आता तुझ्याबद्दल वाटतेय. सचिन, तू इतकं छान मोकळ्यापणे बोललास माझ्याशी. आय थिंक मी सुद्धा तुला माझ्या पास्ट बद्दल सांगायला हवं. माझंही पास्ट होतं. माझ्याही आयुष्यात एक मुलगा होता. आमचं दोघांचं नातं तर एंगेजमेंट पर्यंत गेलं होतं. पण खरं सांगते, त्या मुलाची लायकीच नव्हती माझ्या आयुष्यात राहण्याची. ओके मिस्टर मुजुमदार, मी तो फ्रॉड केला नाही आहे याची खात्री पटलीये मला. जे काही असेल ते माझे असिस्टंट चैतन्य गडकरी कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला. थँक्यू सर. चैतन्य अर्जुनला विचारायला येतो. अर्जुन, अमर्टीची केस डिस्कस करायला यायचं म्हणते. आजची अपॉइंटमेंट देऊ का? नाही, आज नाही, त्यांना उद्या बोलव. आज मी आणि सायली लोखंडेकडे जातोय. लोखंडेकडे? त्यांच्यावर केस बीस करणार आहेस की काय? या लोखंडे कडून बरीच इन्फॉर्मेशन काढायची आहे. सायली त्या लोखंडेची मुलगी नाही आहे हे मधुभाऊंनी कन्फर्म केलंय. राईट? मग तरी सुद्धा त्या लोखंडेच्या फॅमिली फोटोमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो कसा काय आला? आई शपथ, हो रे, हा विचारच नाही केला मी. काय प्रकार असेल तेच तर कळत नाहीये. आणि म्हणूनच आम्ही आज लोखंडेकडे जातोय. आय होप सो आज खरी उत्तरे भेटतील. सचिन साक्षीला म्हणतो, सॅम, पास्ट इज पास्ट. आता आपण एकमेकांचं प्रेझेंट आहोत आणि फ्युचर सुद्धा. अस्मिता सुद्धा त्याच हॉटेलमध्ये तिच्या मैत्रिणी बरोबर पोहोचलेली असते. सचिन अस्मिताला बघतो, तिच्या मैत्रिणी सोबत गप्पा मारतीये. सचिन चेहरा हाताने लपवण्याचा प्रयत्न करतो. काय होतंय? सचिन मेनू कार्ड हातात घेतो आणि चेहरा लपवतो. अरे, मी काय म्हणतो, आपण इथून जाऊया का? अस्मिताचं लक्ष सचिनकडे जाते. सचिन उठतो आणि साक्षीला घेऊन जातो. सगळं अस्मिता बघत असते. अस्मिताला शंका येते की तो सचिनच असेल का? साक्षी मात्र काही समजत नाही. सायली अर्जुनच्या मेसेजची वाट बघत असते. काय करू मी या माणसाचं? ऑफिसला जाऊन मेसेज करतो म्हणाले होते, पण एकदा जर कामात अडकलेत ना तर जगबुडी जरी झाली तरी यांना काही फरक पडत नाही. मिस कॉल करते आता, असं म्हणून ती अर्जुनला फोन लावते. बघ, बायकोचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य आहे. आताच तुझं नाव काढलं. हो, चैतन्य भाऊजींनी काढलं असेल ना माझं नाव. नाही, असं अजिबात नाही. मीच काढलं तुझं नाव. मीच चैतन्याला सांगत होतो की माझी बायको किती भांडकुदळ आहे, ती डोक्याला ताप देते ना. असं अजिबात नाहीये. उलट मी तर सांगत होतो, बघ माझी बायको कशी एकदम परफेक्ट असते, एकदम राईट डिसिजन घेते. आणि आज तर आम्ही लोखंडेकडे पण जातोय. तुम्ही त्यांना सांगितलं, पण जिला सांगायचं होतं तिला सांगितलंच नाही. त्यासाठीच तुला फोन करणार होतो ना मी. किती वाजता भेटायचं? बायको, तू चिडतेस का? किती वाजता भेटायचंय? 4 वाजता. बरं, भेटू. अगं ऐकून तर घे. सायली फोन ठेवून टाकते. चैतन्याला हसू येते अर्जुनचा. बघितलंस, बायको नेहमी हे करा ते करा ऐकून ठेवायचं बस. हे पण तू करतोस काय? नाही. अर्जुन सुभेदार त्यांच्या बायकोचं काहीही ऐकत नाही. बरोबर आहे, मीच विसरलो. कोणाला सांगतोय मी? माझ्या बायको मागे आता तिचा देरही जाणार. एका टीम मधल्या. सचिन साक्षीला, चल. अरे थांब 1 मिनिट. थांब इथे. काय प्रॉब्लेम आहे? असं तिथून चटकन उठून आलायस? अगं तिथे खूप ऊन होतं सॅम, आणि मला ते डस्ट पार्टिकल्स त्यामुळे ना मला ब्रीथिंग प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे पॅनिक अटॅक झालंय. व्हॉट? ते काही इतकंही ऊन नव्हतं किंवा डस्टही नव्हती. पॅनिक अटॅक सारखं येणार काहीच नाही नव्हतं सचिन. मला चांगलं नाही वाटत आहे. चल ना, तुला नंतर सांगतो. आय एम नॉट फिलिंग ओके. चल. बरं नाही वाटत आहे, प्लीज. अस्मिता उठून सचिनच्या मागे जाण्याचा प्रयत्न करते. अस्मिता सचिन आणि साक्षीचा पाठलाग करत असते. तिला त्रास होत असतो उन्हामुळे. अस्मिताचा फोन खाली पडते. तिला उचलता येत नाही. तिला एक
व्यक्ती फोन उचलून हातात देते. असं ती म्हणते तेव्हा साक्षीचं लक्ष जाते. साक्षी अस्मिताला बघून चटकन लपते. ती सेम त्याच जर्किन वाल्या माणसाला हात लावते. सॉरी. अस्मिता गेल्यानंतर सचिन तिथे साक्षीजवळ येतो. कुठे गेला होतास तू? ते तिथे डस्ट होतं ना सॅम्प, म्हणून ते मला मी वॉशरूम मध्ये जाऊन वॉमिटिंग झालंय. नॉट फीलिंग मच बेटर. चल ना, घरी गेल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आय एम नॉट ओके. चल निघूया. हे सगळं काय चाललंय सचिन? अर्जुन सुभेदारच्या बहिणीला इतका काय पॅनिक का झालंय? सचिन खोटं बोलतोय. नक्की त्या अस्मिताला ओळखतो. सॅम, काय विचार करते? चल ना. साक्षी मैपतला फोन लावते. बोला समीरा मॅडम. मला का दीक्षित बरोबर खानपान ना? इकडे खूप मोठा गोंधळ झालाय. आता काय झालंय? काय म्हणजे तू समीरा नाही आहेस हे कळलं की काय? मला उलट या सचिन बद्दलच मला एक वेगळा संशय येतोय ना. आज ज्या रेस्टॉरंट मध्ये आम्ही दोघं गेलो होतो ना, तिथे ती अस्मिता आली होती. कोण अस्मिता? अस्मिता सुभेदार, अर्जुन सुभेदारची बहीण. तुला कसं माहित? तू तिला ओळखला ग तिथे? साक्षी घडलेला प्रकार मैपतला सांगते. त्याला बेसावत राहू दे. त्याला काहीच कळता कामा नाही. कळलं का? म्हणजे मी त्याला काहीच विचारायचं नाही? आबस विचारायचं नाही? नाही, काही घडलंच नाही असं दाखवायचं. आधी मला त्या दीक्षितचा सगळा इतिहास भूगोल बघू. दीक्षितला पालखीत बसवायचं की टिरडीत झोपवायचं? ना प्लीज, तुम्ही असं काही बोलू नका. तुम्ही असलं काही बोलायला लागला ना तर की मला टेन्शन येतं. बघा, तुम्ही शांत डोक्याने ना सगळी माहिती काढा. मला जसं काही कळेल ना मला कळवा. आता वॉशरूम मध्ये गेलाय. मी जर अजून बोलत राहिले ना तर प्रॉब्लेम होईल. कधीही बाहेर येऊ शकतो. अस्मिता घरी येते आणि सचिनला फोन लावत असते. आलीस का? अस्मिता, आजी 1 मिनिट थांब ना जरा. काय झालंय एवढं? आल्यापासून तू फोनवरच आहे. मैत्रिणीशी गप्पा मारून पोट भरलेलं दिसत नाहीये म्हणून ही फोनाफोनी चालली. मी मैत्रिणीला कॉल करत नाहीये, मी सचिनला कॉल करतेय. तो उचलतच नाहीये. अगं पण काय झालंय एवढं? मी सचिनला पाहिलं ते पनवेल मध्ये. काय? अस्मिता, तू आधी बस इथे ना. आजी अस्मिताला विचारते आता शांतपणे. काय झालंय ते? मी ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ना तिथे मला सचिन दिसला आणि त्याच्या बरोबर कोणती तरी मुलगी होती. काय? तू तिथे जाऊन त्याला जाब नाही विचारलं? मी बोलायला गेले त्याच्याशी. त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला हलवलं, पण तो सचिन नव्हता. आता म्हणजे काय? तो सचिन होता की नव्हता? तू नीट काय ते सांग बघू. अस्मिता परत कल्पनाला समजावून सांगते. तू त्याच्या मागे धावत गेली आणि तुझ्या पोटामध्ये कळ आली. अगं अस्मिता, तुला कितीदा सांगितलं त्या अवस्थेत स्वतःला जपायचं असतं म्हणून. मम्मा, मला काही नाही झालंय. या गडबडीमध्ये ना सचिन निसटला. तू आता म्हणालीस ना, तू त्याच्या मागे गेलीस, खांद्यावर हात ठेवला, तो वळला, तो सचिन नव्हता. याचा अर्थ तुला भास झालाय. रात्रंदिवस सचिनचा विचार करत असते. तुला फक्त सचिनच दिसतोय. नाहीतर काय? उगाचच स्वतःला त्रास करून घ्यायचा. सचिन आहे दिल्लीला. तुला त्याचे भास होत आहे तिथे. मम्मा, मला भास नाही होतोय. तुमचा माझ्यावर विश्वास का नाही बसत आहे? तो सचिनच होता. तर ती ओरडू पूर्ण आजीला आणि कल्पनाला सांगते आणि तिला चक्कर येते. ती मला अस्मिताच्या पायाला चोळते आणि कल्पना तिच्या हाताला चोळत असते. पूर्ण आजी कल्पनाला म्हणते, कल्पना, अश्विनला फोन करून बोलवून घे. पूर्ण आजी तिला पाणी पिऊ घालते. तिचे डोळे थोडेफार उघडतात. शांत हो. सदाशिव आणि मैनावती चहा पित असतात. देणारे लवकर चहा. मागचे पैसे बाकी आहे माहित आहे. मला माहित आहे पैसे बाकी आहे म्हणून देत नाही. सांगितलं नाही एकदा? हो, हळू बोला ना. अर्जुन सायली सुद्धा तिथे पोहोचतात. तुम्ही
चहा घेणार का? हा, चहा घ्या. दादा 2 चहा द्या. घेऊ. पण आधी आम्हाला जे हवंय ते आधी तुम्ही द्या. काय हवंय तुम्हाला? तुमच्या घरीच यायला निघालो होतो आम्ही. तर झालं इथेच भेटला का? अगं आता काय केलं बाई आम्ही? आधीच जे करून ठेवलंय ना तुम्ही, जाब विचारायला आलोय. आज तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नाची खरी उत्तरं द्या. कसली उत्तरं? तुमच्या घरात जे तुम्ही गोंधळ घातला त्याचं खरं कारण काय होतं? तुम्ही आमच्या घरात चोरी केली म्हणून आम्ही तुम्हाला हकलून लावलं. पण तेव्हा आम्हाला हे माहित नव्हतं मी पूर्ण आजीच्या जीवाशी खेळलाय. हे बघा, तुम्ही चोरी केली सुद्धा मी पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. आम्हाला आमचे पैसे आणि दागिने परत मिळाले. पण अटेम्प्ट टू मर्डर साठी तुम्हा दोघांना अटक होऊ शकते. मैनावतीला काही समजत नाही. मैनावती सदाशिवला विचारते, काय होऊ शकते? खुनाचं मर्डर? अरे कर्मा, आम्ही काय खुनाचा प्रयत्न वगैरे नाही केलाय. असं करू नका हो. मला पोलिसात देऊ नका, तुमच्या पाया पडतो. आलं नाटक करू? रिलॅक्स. आता आम्हाला आमच्या प्रश्नाची खरी उत्तरे द्या. म्हणजे जर तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नाची खरी उत्तरे नाही दिली तर प्रेक्षकांनो, पुढील भागात प्रतिमा देवी आई पुढे प्रार्थना करते की देवी आई, मला तुझ्या कृपेने जवळ सगळं आठवायला लागलंय. पण ज्याचा त्रास होतो ते का नाही आठवत मला? ते दिसतं त्याचा अंदाज का नाही लागत आहे? मैपत साक्षीला भेटायला आलेला असतो. साक्षी मैपतला म्हणते की सचिन, अर्जुन सुभेदारच्या बहिणीला लपल्यापासून सगळं काही माझ्या हातातून निसटून चाललंय असं वाटतंय. कसं निसटल? तुझा बाप जिवंत आहे अजून. जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे अण्णा. असं असतं तर आज लपून जगण्याची वेळ आली नसती माझ्यावर. अर्जुन सायलीला म्हणतो, सदा आणि मैनाने जे काही आपल्याला सांगितलंय खूपच अनएक्सेप्शन होतं. या सगळ्याशी मैपतचा काय संबंध आहे? पण त्या बाईकडे जायला पाहिजे जिच्याकडे सदा आणि मैनाने पाठवलं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.